मंडळी, नुकत्याच अहिल्यानगरमधील 12 नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या। यात जात वैधता प्रमाणपत्राशिवाय निवडणूक लढवलेल्या उमेदवारांना 6 महिन्यांच्या आत प्रमाणपत्र जमा सादर करावे लागणार आहे, अन्यथा त्या उमेदवारांची निवड रद्द केली जाईल। अहिल्यानगर जिल्ह्यातील नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व महानगरपालिकेच्या राखीव प्रवर्गातून निवडणूक लढवणाऱ्या 944 उमेदवारांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे पडताळणीसाठी अर्ज केले आहेत। परंतु विजयाचा गुलाल घेतल्यानंतर बहुतांश उमेदवारांना पडताळणीचा विसर पडला असून पडताळणीची प्रक्रिया प्राथमिक स्तरावर लटकली असल्याचे समोर आले। उमेदवारास निवडणुकीचा अंतिम निकाल आल्यानंतर नमुना 37 किंवा निवडून आलेले प्रमाणपत्र सादर करावे लागते। यानंतर जात पडताळणी समितीकडून पडताळणीला सुरुवात होते। तसेच संबंधित उमेदवारांना त्रुटी कळवल्या जातात। यातील आक्षेपांवर सुनावणी होऊन अंतिम निर्णय दिला जातो। सध्या नगरपालिकांसाठी 663 तर महानगरपालिकेसाठी 281 उमेदवारांनी जात पडताळणी अर्ज दाखल केले आहेत। परंतु विजयानंतर पुढील प्रक्रिया झाली नसल्याचे समोर आले। पडताळणी झालीच नाही तर या सर्वच विजयी उमेदवारांचे भवितव्य धोक्यात येणार आहे, हे मात्र नक्की।